वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. इंडियन कोस्ट गार्ड ICG इथनं वेकन्सीज आलेल्या आहे. वयोमर्यादा 21 ते 25 वर्षापर्यंत असणार आहे. केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेतन खूपच सुंदर असणार आहे, त्यामुळे अर्ज करायला वेळ घालवू नका. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जॉईन इंडियन कोस्ट गार्ड मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अंतर्गत ॲप्लिकेशन इन्व्हायटेड आहे 19 फेब्रुवारीपासून 6 मार्चपर्यंत. तर तुम्ही पाहू शकता ग्रुप ए गॅझेट ऑफिसर ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे आणि ऑफिशियल वेबसाईट पण दिलेली आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया वाचूया आपण. ब्रांच जनरल ड्युटी GD 21 ते 25 वयोमर्यादा असणार आहे आणि तारीख पण दिली आहे आणि 5 वर्ष रिलॅक्सेशन असणार आहे. कोस्ट गार्ड किंवा इक्विव्हॅलंट पर्सनल इन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये सर्व केलं असेल तर 5 वर्षाची मुभा असणार आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्री असायला हवी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं आणि 60% जास्त मार्क हवे. मॅथ्स आणि फिजिक्स सब्जेक्ट असायला हवा 12वीमध्ये. त्यानंतर 10-2-3 स्कीम असावी, म्हणजे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. 55% मार्क असायला हवे. मॅथ्स आणि फिजिक्स हे सब्जेक्ट असायला हवे. त्यानंतर टेक्निकल मेकॅनिकल 21 ते 25 वयोमर्यादा आहे. मेल इथे दिलेला आहे. जेंडर मेल, म्हणजे फक्त मेलच इथे अप्लाय करू शकता. इंजिनिअरिंग डिग्री असली पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन असलं पाहिजे. टेक्निकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इथे पण मेल हवा आहे. 21 to 25 एवढंच वयोमर्यादा असणार आहे आणि इंजिनिअरिंगची डिग्री किंवा इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन. तर आता तुम्ही पाहू शकता एलिजिबिलिटी क्रायटेरिया एक्सप्लेन करून दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. पोस्ट काय असणार आहे आणि वेकन्सीज किती आहे. जनरल ड्युटी GD पोस्ट जनरल ड्युटी GD जनरल ड्युटी GD 50 वेकन्सीज आहे, त्या विभाजून देण्यात आलेल्या आहे आणि टेक इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल त्या पण 20 आहे, त्या विभाजून देण्यात आल्या. तर टोटल 70 वेकन्सीज आहे, 70 वेकन्सी आहे. त्यानंतर ॲडिशनल एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ट्रेनिंग होणार आहे किंवा मग क्रिमिनल चार्जेस नसायला हवे तुमच्यावर. त्यानंतर टाईप ऑफ कोर्स मॅन्डेटरी, इयरली कोर्स, सेकंड इयर मार्कशीट विथ डेट ऑफ इश्यू, सेमिस्टर कोर्स त्यांनी दिलेला आहे जर तुमचं इयरली मार्कशीट असेल आणि सेमिस्टर असेल. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर, तर ऑल इंडिया ऑर्डर मेरिट परफॉर्मन्स कॅन्डिडेट इन स्टेज 1 to 5 एक्झामिनेशन, म्हणजे तुमची एक्झामिनेशन घेण्यात येईल स्टेज 1, 2, 3, 4, 5पर्यंत आणि मग तुम्हाला बायोमेट्रिक फोटो आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवल्या जाईल. तर स्टेज 1 काय आहे. स्टेज 1 कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन स्क्रीनिंग टेस्ट आहे, CGCAT. मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. 100 मल्टिपल चॉईस असतील, 100 MCQs असतील आणि 25 मार्क असतील. 2 तासाचा पेपर असेल. त्यानंतर नॉर्मलायझेशन ऑफ मार्क होईल, इथे दिलं आहे कसं नॉर्मलायझेशन होईल. आणि मग स्टेज 2 प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड. त्यानंतर तुमचं स्टेज 1मध्ये परफॉर्मन्स पाहिलं जाईल आणि सिलेक्टेड शॉर्टलिस्टेड अपियर्ड कॅन्डिडेट्सला स्टेज 2साठी बोलवलं जाईल. नॉयडा किंवा मुंबई, गोवा, चेन्नई अँड कोलकाता सेंटर्स. त्यानंतर त्यांना चॉईस दिलं जाईल की या सेंटरमधनं तुम्ही कुठे जाणार आहे. मग तुम्हाला कम्प्युटराईज कॉग्निटिव्ह बॅटरी टेस्ट द्यावी लागेल. पिक्चर परसेप्शन आणि डिस्कशन टेस्ट होईल, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ही जी टेस्ट होईल ती इंग्लिश लँग्वेजमध्येच होईल आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट असेल. त्यानंतर कॅन्डिडेट व्हेरिफिकेशन होईल स्टेज 2ला. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. अलॉटमेंट ऑफ सेंटर्स होईल. आता स्टेज 3 फायनल सिलेक्शन होईल. स्टेज 3मध्ये तुम्हाला ॲलोकेशन दिलं जाईल आणि मग तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशनसाठी स्टेज 4 जावं लागेल.
आणि स्टेज 5 चौथ्या स्टेजनंतर मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि मग तुम्हाला ट्रेनिंगला अंडरगो करायला लावतील. रिझल्ट डिक्लेरेशन स्टेज 1, 2, 3 दिलेलं आहे त्यांनी. हाऊ टू अप्लाय, ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे, तुम्हाला स्वतःला रजिस्टर करायचं आहे, मग मोबाईल ईमेल त्याच्यावरती तुम्हाला OTP येईल आणि मग तुम्ही जनरल फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे, जसं नेहमी भरता तसं ऑनलाईन. एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे परत दिलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे आहे ते पण इथे दिलेलं आहे. कंपल्सरी कोणते डॉक्युमेंट्स आहे, डॉक्युमेंट्सची इमेज काय असली पाहिजे, किती साईजची इमेज असली पाहिजे, ते सगळं इथे व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. तुम्ही अगदी केअरफुली वाचून फॉर्म भरा. त्यानंतर एक्झामिनेशन फी जी असणार आहे ती 300 रुपीज असणार आहे. एक्सेप्ट SC ST कॅन्डिडेट्स हू आर एक्झाम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फी. तर SC ST कॅन्डिडेट्स वगळता बाकी सर्वांना 300 रुपीज भरायचे आहे. त्यानंतर पेमेंट पण तुम्हाला ॲप्लिकेशनच्या शेवटी करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता स्टेज 1, 2 अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट, इश्यू ऑफ ॲडमिट कार्ड. तुम्ही इथे ईमेल आणि टेलिफोन नंबर दिला, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता. आता टेंटेटिव्ह स्केड्यूल दिलेला आहे की एक्झाम कधी होऊ शकते. स्टेज 1, स्टेज 2, 3, 4 आणि 5. तर एप्रिल 24, मे 24, जून ऑगस्ट 24, जून नोव्हेंबर 24, एंड डिसेंबर 24. तर 5th स्टेज येता हे वर्ष संपून जाईल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्टेजचं अगदी डिटेलमध्ये विवरण दिलेलं आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आणि मेडिकल स्टँडर्ड्ससुद्धा दिलेले आहे, म्हणजे फिजिकलीसुद्धा तुम्ही फिट असायला हवे. त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन्स आणि गाईडलाईन्स दिलेल्या आहे. रँक इथे दिलेली आहे. स्टार्टिंग बेसिक पे दिलेला आहे. कोणत्या रँकला किती पे लेवल असतं ते दिलेलं आहे. बेनिफिट्स पण खूप असतं. सेंट्रल गव्हर्नमेंटची नोकरी म्हटल्यावर खूप सारे बेनिफिट्स असतात, तर तुम्ही वाचू शकता इथे काय बेनिफिट्स आहे. कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम अँड ग्रॅच्युइटी ऑन रिटायरमेंट ॲज ॲप्लिकेबल. तर एक खूपच सुवर्ण संधी आहे. लास्ट डेट 6 मार्च आहे. तर तुम्हाला जर ही ॲड आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत थँक्यू.